संताचा उपदेश आमुच्या मस्तकी, संताचा उपदेश आमुच्या मस्तकी, नाही मृत्यू लोकी राहण्यासे. मनमोनी बहु तळमळी चित्त, येई पंढरीनाथ धावून या. उपजले दुःख झालासे उशीर, उपजले दुःख झालासे उशीर, होय फार काय निघळी वाटे. तुका म्हणे भय, तुका म्हणे पोटी उपजले भय, करू आता काय ऐसे झाले. मनवणे बहु तळमळी चित्त, येई पंढरीनाथ धावून या. पांडुरंगा चाललेल्या शेतकरी मेळाव्यातील आज चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. नोहे दास खरा, परी झालासे डांगोरा, याशी काय करू आता, तूही सकळ जाणता. आपला अधिकार नाही, पण आमचे बुरांडे साहेब आणि श्यामसुंदर महाराजच्या मनात काय आलं की शेतकरी मेळाव्यात एक शेतकऱ्याचं कीर्तन ठेवा म्हणून. नाही संत चिन्ह उमटले अंगी, उपदेशाला घे पात्र झाला. कोणत्या प्रकारचं संताचं चिन्ह अंगावर नाही, पण एक आपण निष्ठावंत वारकरी, शेतकरी असून वारकरी असल्यामुळं त्या कथेचा योग त्याला बुद्धी दिली भगवंतानं. आणि एक महान पर्व काळ आहे तुकाराम महाराजाचा या ठिकाणी निर्याणचा समय, आणि त्या औचित्य साधून हा नाम सप्ताह चालू आहे. त्या योगानं त्या ओळीचा अभंग नाही, पण त्याला अनुसरूनचा अभंग घ्यावा, कारण महाराजाचा या ठिकाणी निर्याण प्रसंग आहे. म्हणून भगवंताला या ठिकाणी महाराजाची आत्मता विनंती प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. पण हे कसं आहे, द्विधा मनस्थिती. आम्ही म्हणजे मोकार गायरानामध्ये चिडले तिकडे चिडवतो, आणि वास्कर संप्रदाय म्हणजे एक चौकट आहे. मी बरेच दिवस महाराज तुमच्या आधी भाऊ बरोबर आपल्या त्या मठामध्ये 4-5 वर्ष राहिले मी, त्याच्याकरता तिथला मी पैक आहे. पण आमच्या दिगंबरने मी 2 वेळेस त्या ठिकाणी म्हातारगावला त्याच्याकरता थोडंसं माहीत झालेलं आहे की फक्त. पण आमचं कसं इकडं पटंगण असते कोणकडे चढायचं, पण हे थोडं मर्यादित असते. म्हणून सगळी आपली मंडळी आहे, मी एक शेतकरी आहे, म्हणून एक या ठिकाणी एवढीच आहे. तांदूळ शिजविताना तांदळानं बाईला विनंती करायची गरज नाही. तांदूळ काय विनवावे की मला खिचडी करा की गोड भात करा, काय नाही. जसं करून घ्यायचं तसं बहिणी मंडळ करून घेणे ही बालकाची विनंती आहे. एक पर्व काळ असा आहे की दशमीला भगवंत देहूला महाराजाला नेण्याकरता आले, आणि त्यावेळेस महाराजाची परिस्थिती त्याने वर्णन केलेली आहे. काय करू उपचार, कोप मोडे की जोरजार, दरदरीत पाण्यामध्ये राहिलेल्या कन्या. तीच प्रथा आतापर्यंत दशमीला श्यामसुंदर महाराज देहूला घरोघर कन्या होतात, कारण तुकाराम महाराजांना भगवंताला कन्या देव घातल्या, म्हणून तीच प्रथा आतापर्यंत चालू. आणि त्या योगानं ह्या पर्व काळावर एक औचित्य एवढं साधलंय की एक तर शेतकऱ्याच्या मेळाव्यामध्ये व्याख्यान, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,
गातापारायण किती तुकाराम महाराजांचंच गातापारायण, कारण त्या ओळखीचे साधू आणि त्याच्यावर या ठिकाणी नामचिंतनाची सेवा झाली पाहिजे. म्हणून तो योग असा आलेला आहे. एक असा एक वर्ग आहे, जीव संत आणि देव. देवाला आणावं लागतंय. संत येथे उपकारासाठी आले घरजा. आणि जीवाला त्या ठिकाणी येण्याकरता जीवाला यावंच लागतंय. त्याचं काय कारण आहे की त्याच्यामध्ये 4 प्रकारचे बंधन आहे. एक या ठिकाणी कर्माचं बंधन आहे, दुसरं विकाराचं बंधन आहे, तिसरं प्रकृतीचं बंधन आहे आणि चौथं त्या ठिकाणी काळाची भीती आहे. म्हणून जीव एवढा स्वतंत्र नाही. मग जीव स्वतंत्र नाही, मग जीव तर परतंत्र आहे. मग त्या जीवाला त्या ठिकाणी परतंत्र जीवाला जे स्वतंत्र आहे त्याच्या जर त्या ठिकाणी संगतीला त्याच्या अनुसरानं जर त्या ठिकाणी वागले, म्हणून तो महाराज त्या ठिकाणी विषय परिपीडन करतात की संतांचे उपदेश आमच्या मस्तकी. ते संतांना सांगितलेलं आमच्या मस्तकात कामू नये, कारण जीव त्या ठिकाणी एवढा स्वतंत्र नाही. म्हणून आम्हाला कुणातरी त्या ठिकाणी अधिकारी महात्म्याच्या संगतीला राहण्याची सवय असली पाहिजे आणि त्याचे विचार आपल्या मस्तकात ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. मग आता आपला विषय असा चाललेला आहे की जीवाच्या मागे पहिलं काय, कर्माचं बंधन आहे. का कर्मी जे उरावे ते आणखी दुसरं प्रमाण आहे दिगंबर महाराज, केले कर्म झाले त्याचे भोगाले. गौहारा सादर कर्मे निर्वंशे झाले सगर, भिले विंदीला शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. पुन्हा भाऊ वाचून बघा, पूर्ण त्याच्यामध्ये कर्म देवाला चुकलं नाही, मग आपली काही त्या ठिकाणी मिळाली. म्हणून प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी कर्म भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. कर्म भोगण्याकरता जीवाला दुसरा जन्म घ्यावा लागतंय. पण त्याच्यामध्ये आणखी 1-2 प्रकार पडतात. काही माणसं परमार्थ करतात आणि काही करीतच नाही. समजा याचं काय कारण आहे? त्याच्याकरता ना तुम्हाला सांगतात की त्या ठिकाणी पुण्याचा चाराचुरा आणि पापाचा महाचिरा. जर पुण्य थोडं असलं आणि पाप जर जास्त असलं, त्या माणसाला परमार्थ करू वाटत नाही. पण पापाचा चाराचुरा आणि पुण्याचा महाचिरा, ज्यावेळेस पाप थोडं असतंय पुण्य भरभक्कम आहे, त्यावेळेस माणसाला उपजताची ज्ञानी ही वृत्ती त्या ठिकाणी त्या पुण्यामुळे होत असते. पुण्य कशामुळे होते? कर्मामुळे. जसं आपण कर्म करू हे कसं असतंय, कर्म संचित आणि प्रारब्ध. आपण शेतकरी आहेत,
कारण शेतकरी मेळावा आहे ना, आणि मी बी शेतकरीच आहे. शेतकऱ्याने कर्म केलं पाहिजे. कर्म करणं म्हणजे शेतीमध्ये पेरणी करणं, फवारणी करणं, निंदणी करणं, हे सगळं कर्म आहे. आणि ते आपल्या घरी आणून ठेवणं हे संचित. आणि प्रारब्ध ते कणगीतनं दळून चालू होत खाणं. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे. संचित जर जमा असलं तर पुण्य, जर पुण्याचं जर संचित जमात असेल तर एखादा मनुष्य बेकार कर्म करून बी त्याचं चांगलं होत असतंय. मग परमार्थ करणारा मनुष्य काय म्हणतंय बघा ना, मी रोज ज्ञानेश्वरी वाचायलो, गाथा वाचायलो, देवपूजा करायलो, आणि माझं मिठाचा आणि पिठाचा रामराम नाही, आणि ते कधी पोटी वाचित नाही, कधी कीर्तनाला जात नाही, कधी पंढरपूरला जात नाही. काय होतं यायला? थांब थोडा. त्याचं मागलं संचित जमा आहे, आणि संचित संपलं की त्याचं तसंच होणार आहे. म्हणून माणसानं त्या ठिकाणी सत्कर्म केलं पाहिजे, आणि त्याचं संचित जर जमा जर ठेवलं तर भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून पहिली गोष्ट महत्वाची आहे की कर्माच्या अधीन जीव असते. म्हणून समजदार माणसानं कर्म व्यवस्थित केलं पाहिजे. ते बी कर्म त्या ठिकाणी व्यवस्थित करण्याकरता आपण नेहमी, आता ते मी काय शेतकरी मला काय माहित नाही, पण व्यापारी वर्गामध्ये बघा रोज संध्याकाळी एक पासबुक घेऊन ते पोरग फिरते. मग कोणी 100 रुपये जमा करते, कोणी 10 करते, कोणी 200 करते, आणि शेवटी त्या ठिकाणी त्याचं फिक्स बॅलन्स जमा झालं की त्याला ते पैसे कधी काढता येतात. आणि एक आमचं उदाहरण चालू आहे सध्या, ऊसतोड कामगार. एक असे ऊसतोड कामगार आहे श्यामसुंदर महाराज, 2 लाख रुपये अडीच लावून घेतात, जमा तरी कराय कोणा तरी व्याजाला देऊन परत येऊन, आणि एक असे पट्टा पडला की 1000 न 10,000 न घेणार. शेवटी मुकादमाला काळजी असती, त्याला बरोबर न्यायचं खर्च करून वापस आणून घरी कसं तरी व्यवस्थित वाट लावायचं. मिठाचा पिठाचा रामराम होत नाही, अशी बी काही आहे. मग हे कर्मच आहे ना, हे कर्म नाही का? कर्मच आहे. पण कर्म योग्य कसं करायचं, अयोग्य कसं करायचं, जसं आपल्या हातात आहे तसं हे बी परमार्थच आहे. व्यवहार परमार्थ काही फरक नाही. ज्याने साधिले दोन्ही गोष्टीमध्ये जो चतुर आहे तो त्या ठिकाणी व्यवहारामध्ये जे चतुर आहे तेच परमार्थ चतुर राहत आहे, नाही तर राहू शकत नाही. हा मुद्दा आता आपल्याला कीर्तन 11:15 संपवायचं आहे. म्हणून मी जर बोलत राहतो कसं बघा, मी बी एवढा घ्यायला नाही, मी एक दिल्लीचा चालक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, मुसलमानामध्ये मन आहे, बच्चा गांडू रहना मुंह से चाबरा रहा तो धंधा अच्छा चलता है. विठोबा आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये 400-500 माणसं घेऊन चालणारा मी एक तुमचा शेतकरी आहे. तर कोणत्या माणसाची खतखोड त्याच्या चेहऱ्यावरही मनुष्य ताबडतोब ओळखतो. महाराजाला माहित आहे 94 पासून आमावलीच्या सोहळ्यामध्ये आपली दिंडी चालू आहे. त्याचा मी पाईक आहे, असं विनोदाचा विषय जाऊ द्या. आपलं हे आता या ठिकाणी कर्म सोडून देऊ. आता दुसरं त्या ठिकाणी विकारामध्ये मनुष्य एवढं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महत्वाचे 3 आहे, बाकीचं जाऊ द्या. काम, क्रोध आणि लोभ. या 3 गोष्टीमध्ये मनुष्य जर बांधला तर या ठिकाणी अधिकारी होत नाही. दिगंबर महाराज काय प्रमाण आहे, काम क्रोध लोभ घेऊन अंतर, काम क्रोध
घेऊन अधिकारी होऊ शकत नाही. आता आपल्या तेवढा मोठा लहान तोंडी मोठा घास घेऊ वाटत नाही, पण निष्ठावंत वैराग्यशील महात्माचा पुत्र असल्यामुळे मला बोलायला, कारण मला तुम्ही पुत्र आहे म्हणून मला बोलायला भेट नाही. कारण वैराग्यशील भास्कर महाराजपासून परंपरा ठाकूर बुवाला आली, ठाकूर बुवापासून मोतीराम महाराजापासून मारुतराव महाराज, आणि मारुतराव महाराज आणि मोतीराम महाराज म्हणजे मूर्तिमंत. देवळात ते मारुती त्याच्यात काही फरक नाही. मारुतराव महाराज गरस्ती होते, पण वागण्यामध्ये एवढे मोतीराम महाराजांच्या त्या ठिकाणी पाऊल देऊन त्या ठिकाणी चालले. जीवनामध्ये कधीच त्या ठिकाणी लोभ तर आलाच नाही, म्हणजे त्याला खिसाच नव्हता सांगायची गोष्ट. पैशाचा विषयच नाही महाराजाकडे, फक्त त्या ठिकाणी नेमाला गेले का श्यामसुंदर महाराज. आता माझ्या तुम्ही महाराजाला 81 पासून 94 पर्यंत महाराज जोपर्यंत फिरत होते तोपर्यंत येत होते. माझ्या कानात हळूच सांगायचं, काही बी कर, त्यावेळेस शिरा भात करायचा नाही. माणसं उपाशी जाऊ देऊ नको. कारण महाराजाच्या दर्शनाला आले की, आणि आताचे महाराज म्हणते तिकडे गाव उपाशी मरू दे, माझं पाकीट माझ्या मला आणून दे. फक्त जास्त फरक नाही, थोडा फरक आहे. आता आपण पाहिलं, पहिले सप्ते माझ्या सप्ताह चालू केला गोपाळ महाराज. आमची परिस्थिती बाहेरचे माणसं यायचे, 81ची गोष्ट बरं का. आणि त्यावेळेस असे जुने माणसं मर्दंग टाळा खांद्यावर घेऊन आमचे पिंपळगावचे शिरसालची मंडळी ते निष्काम सेवा करायची. आता तर फक्त 2 तास टाळू घेतला ते सांगायची गोष्ट आहे. ते आता कमी जमत नाही. महाराजाला एवढे आम्हाला एवढे काम नाही. महाराज बी तसे शिष्याला उजार बटूस जाऊ द्या, आपला विषय नाही. आणि म्हणून तर हे नियोजन ठेवलंय ना श्यामचंद्र महाराजांनी की जो निष्काम या ठिकाणी सेवा करील त्याची सेवा ठेवायची. मला हळूच म्हणतात, म्हणजे मी महाराजाचं पुत्र आहे, माझ्याकडूनच काही जर मागायचं असेल तुमच्या सत्याला तर देणगी देऊन जाणारा माणूस आहे. आमचं तसं नसतंय. विषय जाऊ द्या, आपलं राहिलं इकडे जर अभंग राहिला आणि गप्पा राहिला दुसऱ्या विषय जाऊ द्या. मग पहिली गोष्ट आहे काम नामी इच्छा, दुसरं काही नाही. काम म्हणजे तो एकच काम धरून म्हणायचं नाही. ज्यावेळेस काम त्या ठिकाणी तृप्त नाही झालं की पुरत वाढत असतं, बरोबर. आणि काम जर पूर्ण झालं की लोक वाढत असत. हे तिन्हीची सांगड आहे. विचार जर तृप्त झाले नाही. मला श्यामसुंदर महाराजांनी किंवा त्या ठिकाणी गुरांडे साहेबांना लालूच दाखविले की तुम्ही जर आलात की तुम्हाला नाही तर तुमची अडचण असते, कधी आपल्याला पैसे दे मागत जा, तुमची अडचण भर. आणि अचानक माझी त्या ठिकाणी गरज पडावी आणि मी फोन करावा, गुरांडे साहेब मला 10,000 रुपयाची गरज आहे. नाही तुम्हाला नाही म्हणलं असतं, पण आता माझं नाही. माणसाला म्हणते काय पागल म्हणून मला म्हणलं की कधी फोन करा तुम्हाला देतो, फक्त 10,000 रुपये द्यायला. माणसाला राग येते. कोणाची गोष्ट. एक शेतकरी साधा आपण शेतकरी आऊत जर मागितलं नाही दिले तर राग येते नाही, त्याच्या घरी असावा. जाऊ दे, असा आधी तंबाखू नाही दिली तर बाकी फक्त चुना असावा तंबाखू. काय मनुष्य ते व्यसनाचं कोणतं. मी काय म्हणतो, इच्छा जर तृप्त जर नाही झाली की त्या ठिकाणी राग आल्याशिवाय राहत नाही, आणि त्या ठिकाणी इच्छा जर पूर्ण झाली की लोभ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून काम क्रोध लोभ तिघाची सांगण आहे. म्हणून महाराज म्हणतात काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. ते अधिकारी होऊ शकत नाही. आता दुसरा मोठा जाऊ द्या, आपल्या इकडेच लांबायला आहे. पहिली गोष्ट त्या ठिकाणी कर्म, दुसरं विकार, आणि तिसरं प्रकृती, त्यालाच आपण माया म्हणतो. हे चांगल्या माणसाला बरोबर चलू दे, एवढा खेळ आहे. आता विनोदाला सांगतो, आमचा भजन्या उत्तम आहे बरं का. मतदारगावकर मंडळ कुणी असले आणि त्याला तुम्ही सरपंच बिनयोग्य करायचा असायचं त्यामध्ये बरं का. गोपाळ ठरवायचं आपण सगळ्यांना त्याला सरपंच करून टाकायचं. मग ते भजनाला उभं टाकते अशी त्याला घेत अजिबात नाही. पद आलं की मध आल्याशिवाय राहत नाही. ते कुणाचं खेळ आहे.
मायाचा खेळ आहे. एकदा त्या ठिकाणी माया मन मरे माया मरे मरमर गये शरीर अशा तृष्णानं मरे कहले दास कबीर. अरे या ठिकाणी एवढा मनुष्य उन्मत होते की आटोने येटोने बांधलेला म्हैसा फिरत असे म्हैसा मेरे से बडा कोण आहे. मैं डिगुल का राजा आहे. आमच्याकडे डिगुळ देशमुखात बारागाव जागीर होती म्हणा थाट म्हणजे तसंच वागल्या करता ही त्या ठिकाणी एवढी म्हणजे तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा तेवढं त्या ठिकाणी असतं. तो मनुष्य परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि चौथा मुद्दा आहे जीवाच्या माग काळाची सत्ता आहे. काळाच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. कारण हे मोबाईल बंद करा दिगंबर महाराज हे देह कुणाचं आहे बोलत जा ना. आता परत येऊ. मग हे त्या ठिकाणी चार संताकडे नाहीत का आहेत पण संत त्याच्यावर मात केल्याशिवाय राहत नाही. विकार संताकडे येऊ शकत नाही. पहिला आपलं काय चाललंय की हे कर्म पहिला विषय आपला कर्म. कर्म त्या ठिकाणी म्हणजे कर्म कसं असेल जर त्या ठिकाणी कुकर्म केले की पाप होत आहे आणि सत्कर्म केले की पुण्य होत आहे. मग आता या ठिकाणी साधू संताकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्याकडे पाप बी नाही आणि पुण्य बी नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा. आम्ही त्या ठिकाणी अग्निरूप झाल्यामुळं आमच्याकडे पाप बी राहत नाही आणि पुण्य बी राहत नाही. आणि कर्म जरी केलं तरी स्वतःच्या त्या ठिकाणी हिताकरता कर्म करीत नाही. आता येऊन मी जन्माला मरकत तो भक्ता माझे अति श्रेष्ठ हनुमंत मनाया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. गोपाळ महाराज जर माझ्यासारख्या माणसाला तुमची वळाई फुकली तुम्ही मला शाबासकी देणार का. होय दादा नाही का. आणि ज्या बाजारानं गावात फुकून दिलं
आणि त्याला महाराज तुकाराम महाराज धन्यता देतात का? जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे. आता बघा, वळई फुकली की त्याच्यावर कारवाई, आणि गाव फुकणाऱ्याला धन्यता द्यायचं, हे कुठला शांतपणा? कारण कर्म त्या ठिकाणी आलिप्त कमळ जायचे, ते कर्म त्या ठिकाणी स्वतःकडे येऊ देत नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरं विकार, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोधाचं त्या ठिकाणी विषयच नाही, आणि तुका म्हणे माया दासी पायी दासी लागे पाया. अरे माया तर आमची त्या ठिकाणी दासी आहे, त्याला मी विचारी नाही. आणि तिसरं, जगा काळ खाय. तुकाराम महाराजाला या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी विमान घेण्याकरता आले, आणि ज्यावेळेस महाराजांना जायचं ठरवलं त्यावेळेस विमानाच्या पायऱ्या उंच महाराजाला चढता येत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी असा काळ उभा होता. देवान हाक मध्ये तिकडे जी मालका पुढे पहिली मर्यादा आहे. जी म्हणणं हे आता ते आपलं जी पण झालं, अहो येऊ आता असं झालं. मर्यादा होती पहिली. महाराजांना खुनिवल्याबरोबर काळानं जी म्हणून हात जोडले, म्हणजे इकडे काय इथं बघ कुठं त्या पायरी जवळ, आणि महाराजाला म्हणले हा एक पाय ह्याच्या डोक्यावर आणि एक पाय वरी, म्हणजे जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. अरे त्या ठिकाणी जगाला काळ खात असेल, पण संत त्याच्यावर डोक्यावर पाय देऊन त्या ठिकाणी मात करतात, म्हणून चारी बाधा होत नाहीत. आणि ते उपदेश त्या ठिकाणी आम्हाला मान्य असल्यामुळं, आणि ते आमच्या मस्तकाचं आहे अभंगाचं पहिलं. ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष राहिले? 22 वर्ष. तुकाराम महाराज 41 वर्ष. मग आता जास्त दिवस राहणं म्हणजे जास्त भाग्याचे लक्षण आहे का थोड्या दिवसामध्ये कार्य करणं हे महत्वाचं आहे? 90 वर्षाचं वय झालंय तरी डंगर पाराकडे जात नाही, हरिपाठ म्हणत नाही, देवपूजा करीत नाही, आणि 16 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी वाचतंय, भजन करतोय, मग ह्याच्यापेक्षा शहाणा कोण? आणि माणसं म्हणते त्याचा सुवर्ण महोत्सव करायचा कशाला? काय येण्याचा पंढरपूर
पंढरपूरची वारी नाही, हरिपाठ नाही, कधी भजनाला लाईन 100 वर्ष वाचलं डंगर, त्याचा अमृत मस्त करून काय करतो? काय उपयोग आहे? कोणाला काय उपयोग? अरे जास्त त्या ठिकाणी महाराज म्हणतात की संतांचे ऊस आमच्या मस्तकात आहे, की संत जास्त दिवस राहत नाही मृत्यू लोक राहिले. अरे हे मृत्यू लोक आहे, एक दिवस आलेला मनुष्य जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. एकदा जन्म पिंड झाला की त्याचं मरण गेलेलं आहे. ललाटीचे लिहिले न चुके ग काही केले, काळे गोरे धुतले पण न जाय. काळा मनुष्य गोरा होत नाही, आणि एकदा हे मेमरीमध्ये आयुष्य फिट केलं अजिबात मागं पुढे होत नाही. ज्यावेळेस मनुष्य मरतय ना, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी 1 वर्षानंतर वृषश्राद्ध होत असते, आणि त्यावेळेस पाप पुण्याची झडती होऊन याच्यामध्ये फिट केलं. दुसरं उदाहरण देतो की आपण औषध बाटली घेत असताना बनवलेली तारीख आणि एक्सपोर्ट तारीख कधी टाकते त्याच्यावर? बाटली पॅक करताना टाकते का नाही? का पुन्हा समज तसं ही बाटली आपली पॅक झाली की त्यावेळेस त्याची मर्यादा ठरलेली आहे. म्हणून जाणं त्याने जवळची जीवावे, जप अपकीर्ती अंगानं पडले. शहाण्या माणस सरे उत्तमची उडे कीर्ती मागे. म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणी शरीर आहे, त्या शरीराचं त्या ठिकाणी येण्याची शरीर आहे. शरीरा येणा सरे किंवा येणार रे शेरा पडे. अरे माणसाचा जन्म बायचान्स लागलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात, आम्हाला संत सांगतात त्याची त्या ठिकाणी उपदेशाचं आमच्या डोक्यामध्ये फिट मेमरी भरलेली आहे की किती दिवस त्या ठिकाणी राहून काही फरक पडत नाही. म्हणजे या ठिकाणी हे मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशनवर कोण्या गावाला जाण्याकरता गाडी थांबतीये. म्हणून ह्या शरीरानं तुम्हाला काय व्हायचंय? मनुष्य व्हायचंय. महाराजांनी प्रतिज्ञा केली, घेईने मी जन्म या जसाची देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. तशी आपली प्रतिज्ञा आहे का? कारण आपल्याला माहित आहे की आपल्याला सगळ्यालाच माहित आहे, चालता वाट पुढे चालता वाट पुढे. हो दादा, तुम्ही दोस्त आहेत माझे. तुम्ही आपले मातीला बरेच लोकांचे गेलात ना, सगळ्या लोकांचे गेलो. मग त्याचा पत्ता लावला का वापस? कोण कोण गेले कोण कोण आले? पण आपल्या घरात कोण कोण मेले नाहीत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही कैसा. एवढे माहित असून माणसं सावध होऊ नये. एक देखत असे एकाची दहणे. आणि तिथं मनुष्य म्हणताय काय खरं नाही. कुठपर्यंत?
तिथपर्यंत कोणा म्हणताय श्यामराव हाय का तर मग आज कोण काय विचारायला कोण आहे? कोणी नाही. आपल्या समोरची गोष्ट आहे. 3 दिवसात बाई शपथविधी घ्यायला तयार झाली. कोण कोणाचं कोण येण्याचं सोंग कोणाची चिंता कोणाला विठोबा माझं सर्वात लांबत ते विषयाला म्हणून सांगितलं विषय पण काय म्हणून हा ते आपलंच आहे. आपण बी आपण त्याचे मावस भावच काय चिंता करायची म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोहिरे पिसून सर्व मिथ्या आहे जाणून शरण देवा देवासे. साधू संत पागल झाले का जागे करायला? म्हणून म्हणतात संतांचा उपदेश आमच्या मस्त आहे. संतांना सांगितलं आमच्या मेमरीमध्ये फिट आहे. नाही मरती लोकी राहण्याचे तुकाराम महाराजांना ठरवलं. आपलं काम संपलं. आता राहायचं आपलं कसं गुराला जरी अंग जडी तरी स्त्री पुत्रा ते निहाळी नातून हे अंगार होळी आणि मी मेल्यास तुमचं कसं होईल म्हणते. पण ते व्हाय डॉक्टर साहेब असंच आहे ना. आमचे सावकार डॉक्टर साहेब वाघाळचे ते म्हणतात माझ्या नंतर 17 पिढ्या माझ्या नातूला बोलल्या पाहिजे. आता आहे का नाही येण्याचं तू अरे हातो लिया नाही तर घ्यात क्या जीवन की पटली यास. दादाला माहित होते का बारामतीला मी जाणार नाही म्हणून शिनी. मुंडे साहेबाला माहित होतं का मी परळी तालुक्यात सत्कार माझा होणार आहे. हे कुणाच आहे? अरे हे लई खेळ आहे. अजब मालकाचा खेळ आहे. म्हणून साधू संतांचा उपदेश त्या ठिकाणी ध्यानामध्ये ठेवला पाहिजे आणि ते मंत्र्याला समजलं पाहिजे. पण मंत्र्याचा न्यायचा काही संबंध. पहिले त्या ठिकाणी कसं होतं गोपाळ महाराज नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळ. राजे लोक काय करत होते? ऋषी महाराज ठेवत होते. श्यामसुंदर महाराज आपल्या दरबारात भूत भविष्य वर्तमान जाणारे आणि त्या ठिकाणी आपली चूक आहे बरोबर ते त्या ठिकाणी सभेमध्ये मांडायचे. रामचंद्र प्रभूच्या रामायणामध्ये प्रत्येक विषय आपल्या डोळ्यासमोर येत आहे की रामानं स्वतः निर्णय कधीच घेतला नाही. युद्ध करताना सगळे बसवायचं त्याला विषय मांडायचा. अरे साम दाम दंड भेद हे युद्धाचे प्रकार आहेत. आपण रावण जरी चूक झाली असं त्याला शिष्टाई केली पाहिजे. ही नीती होती रामराजाची. म्हणून रामायण हे अति गरजेचं आहे आणि ते रामायण घरोघर चाललं पाहिजे. आपल्या गावात चाललं पाहिजे. नाहीतर पारात रामायण आणि घरात महाभारत नसलं पाहिजे. हा मुख्य मुद्दा आहे. आपलं रामायण असते पारावर वाचणार सांगणार दोघ जण एक कांडावर आरती करायला असते. शक्तीला भरभक्कम बाया जमा होत्यात आणि त्याच्यातला रामायणातला श्यामसुंदर महाराज आम्ही मुरेले रामायणाचे ते प्रिय मी बी रामायण प्रेमी आहे. खूप शक्तीचा विषय आपला आहे. म्हणून विषय असा आहे की महाराज म्हणतात की ते उपदेश आमच्या मस्तकामध्ये असल्यामुळं आता या ठिकाणी मृत्यू लोकात राहायची गरज नाही. म्हणून तळमळ वाटत असे चित्ता येई पंढरीला तळ धावून येणार. म्हणून मला तळ वाटते प्रभू आता मला नेण्याकरता तुम्ही यायला पाहिजे. म्हणून ही महाराजाची अर्थ विनंती आहे की हे पर्याय काळ आहे महाराजाचा. म्हणून महाराज देवाला विनंती करतात महाराज आता मला बघ. परपंच रचना सर्व भोगोनी त्यागेली. मी परपंच रचना म्हणजे सगळ्या गोष्टी महाराजांना अनुभवल्या. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे. आणि या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन मुख्य जर त्या ठिकाणी साधू संतांमध्ये केली असेल त्याला आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते ते आपुल्या रडते शेती मागते अवधर. हे कोणी सांगितलंय? महाराजांना सांगितलंय. आणि वेदाचा तो मंत्र आमाशेची खावा एराने व्हावा. अरे वेद तुम्ही काय सांगतात? वेदाचा मूळ मंत्र आम्हाला माहिती आहे. वेद काय बोलतोय? वेद बोलतोय का सर? अरे वेदानं त्या ठिकाणी सांगितलं काय? साधू संतांनी त्याला 0 मार्क दिला. कोणाला? वेदाचा तो वेदांताचा गोवा कन्या गेला असे वेद नाही असे सांगितले. जरी तुला बापचा हाडाचा नित्य घडीत असे मडकी रे ब्रह्मदेव त्या ठिकाणी उत्पत्ती सृष्टीची करीत असेल
तरी साधू संतांनी त्याला मार्क दिला नाही. त्यानं वेद जरी निर्माण केले असेल, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाषी, वेदाने हे ऐसे सांगितले. वेदाला सांगितलं का? आम्ही माहित आहे, वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळची विषय अंदा म्हणून घोड बोलिलो. अरे वेदाचा मंत्र आम्हाला आहे, तो करा मला छातीवर सांगितलं. भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरसळ अभ्यास केला, मंथोनी नवनीता तैसे घ्यानंतर सगळ्याचं मंथन करून या ठिकाणी गाथा तयार केला. कशा करता? ते माता बरोबर आणण्याकरता. म्हणून त्या ठिकाणी आपण हिंदू आहेत. हिंदूने त्या ठिकाणी काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजेने दक्षिणा तुळशीच्या. हिंदूने देवपूजा केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, तुळशीला प्रदक्षिणा घातलं पाहिजे, आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. पण आपण तर असे झालेत की नाही, आता वारकरी बी महाराज गण काढीला लावते, बोटाला लावत नाही. काय लाज वाटेल. आणि माळ मोठी नको, बारकी पाहिजे. आता माता भगिनी सोबत बोरमाळ बारकी असायला पाहिजे की मोठी? कसं काय? बोरमाळ नेकलेस दागिने मोठे असायला पाहिजे डॉक्टर साहेब. वारकड्याची माळ मोठी पाहिजे बारकी? अरे मोठी पाहिजे. आणि 2 माळा पाहिजे. जर रस्त्यात चोर भेटले याच्या आमचे मारुतराव महाराज महाराज बरं का, सेवा संपणार आहे. रुक्म्या डाकू पहिला प्रसिद्ध गोपाळामध्ये, रुक्म्या डाकू गंगा खडकर प्रसिद्ध डाकू होता. आणि संध्याकाळी आणि महाराजांचा दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे. आणि महाराज गाडीत त्यावेळेस आता आमच्या नियमाच्या वेळेस 81ला रावसाहेब काळेनं गाडी दिली. माझ्या समोरची गोष्ट आहे. आणि त्या गाडीत बसून रावसाहेब काळेनं माझ्या इथे महाराजाला आणला. आमचा आरती असल्यामुळे माझ्या समोरची गोष्ट आहे. आणि पहिले महाराज गाडीमध्ये आणि 12 रात्रभर कीर्तन. मग महाराज 1 वाजता असं खाली गाडी टाकलेली, वरून घोंगड, आणि महाराजांची गाडी रुक्म्याला अडवली. पुढे 2 जण शिवळा धरायला, बैलाचं यशनी धरायला, आणि रुक्म्या मागून म्हणजे काय आहे ते म्हणून. आणि त्यानं महाराजाचं घोंगड असं वरी केलं आणि महाराजाला पाहिलं. आता ते महात्मा रुक्म्याला त्या ठिकाणी पुन्हा आई सोडा सोडा सोड म्हणून सांगायला. महाराज म्हणे हे सोडायचं नाही, इथंच गाडी थांबवली. आणि त्यावेळेस त्याला बोध केला महाराजानं. ते रुक्म्यानं त्या धंदा बंद केला आणि त्या ठिकाणी तो नगराध्यक्ष झाला. श्यामसुंदर महाराज तुम्हाला माहित आहे. एवढी संतांची या ठिकाणी ताकद आहे. म्हणून संतांचे उपदेश आमच्या मस्तकी, नाही मृत्यू लोकी राहण्याचे. अरे या ठिकाणी उच नीच काही पाहत नाही साधू संत. न पाहे या कुळाचा विचार, भक्त करू नका ज्ञानाबाई. आणि म्हणून माझ्यासारखी या ठिकाणी गैरती कीर्तन करते. ते मला तर मराचा आशीर्वाद आहे. मला मी कुठानं रुग्ण मला काय जमतंय. पण महाराजाच्या समोर या ठिकाणी त्याने मला उभं केलं. पहिल्या वेळेस सुरुवात 81ला दिंडी काढली, 94ला पहिल्या वेळेस. आणि म्हणलं इथं मालकाचं कीर्तन असं बघा, गैरती मालक. पण मी म्हणलं होता कर तुमची पशु बोले. आणि महाराजांना जे अभंग घेतला म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि मी तेच अभंग घेतला. आणि महाराज समोर एडवाकडे बोलत थाप टाकली. म्हणजे जमलं तर मला आता तुम्ही थाप टाकलं माझं काम असा विषय झालेला आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की ते उपदेश त्या ठिकाणी आपण धरला पाहिजे. आणि तो महाराजांना धरला म्हणून महाराजांना हा पर्वकाळ साधलेला आहे. आणि त्या पर्वकाळ या ठिकाणी आपण हे नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला 2 शब्द बनण्याचा योग आला. तुम्ही ऐकता, हे माझं भाग्य आहे. विठोबा संताचा उपदेश